बारामती तालुक्यातील माळेगाव पोलिसांची धाडसी कारवाई, 2 गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसे जप्त। राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीती पसरत आहे। अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे। माळेगाव पोलिसांनी धाडसी कारवाई करत अक्षय कल्याण तावरे वय 35 राहणार सांगवी तालुका बारामती जिल्हा पुणे याला विनापरवाना बेकायदेशीर शस्त्रसाठ्यासह ताब्यात घेतले आहे। आरोपीकडून 2 गावठी बनावटीची पिस्तुले, 1 रायफल, 2 जिवंत काडतुसे व 2 वापरलेल्या काडतुसांच्या पुंगळ्यांसह एकूण 1,11,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर शंकर मोरे यांच्या फिर्यादीवरून माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 154/2026 अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम कलम 335, 525 व 27 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 13 जून रोजी दुपारी सुमारे 4:10 सांगवी येथील कार्तिक हॉटेलसमोर संशयित हालचाली करत असताना अक्षय तावरे याची झडती घेण्यात आली। त्यावेळी त्याच्याकडे कोणताही वैध परवाना नसताना 2 गावठी पिस्तुले, 1 रायफल, 2 जिवंत काडतुसे व 2 वापरलेल्या काडतुसांच्या पुंगळ्या आढळून आल्या। त्यानंतर संपूर्ण शस्त्रसाठा जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली। पोलिसांच्या माहितीनुसार अक्षय कल्याण तावरे याच्या विरुद्ध यापूर्वी वडगाव निंबाळकर, फलटण ग्रामीण, जेजुरी, दौंड, इंदापूर, खंडाळा, सातारा आणि राजगड पोलीस ठाण्यांमध्ये दरोड्याची तयारी, जबरी चोरी यांसारख्या गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार असल्याची नोंद आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार भोर करीत असून कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा सर आणि पुणे ग्रामीणचे SP संदीप सिंग गिल सर यांच्या आदेशान्वये बारामती विभागामध्ये ऑपरेशन क्लीनअप ही मोहीम सध्या सुरू आहे। या अंतर्गत जे अवैध शस्त्र, अग्निशस्त्र जे वापरत आहेत, गावठी कट्टा, रायफल किंवा कोयते, अशा रेकॉर्डवरील गुन्हेगारांचं घर झडती घेणे आणि त्यांच्या अंतर्गत काही शस्त्र सापडले असतील तर त्यांच्यावर कारवाया करणे हा या मोहिमेचा प्रमुख भाग आहे। या अंतर्गत माळेगाव पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 9 जून रोजी एक कारवाई करण्यात आली। त्यामध्ये एक गावठी कट्टा पकडण्यात आलेला होता। त्यामध्ये मोरे आणि गावडे असे 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। आणि दिनांक 13 जून रोजी अक्षय तावरे नावाचा इसम सांगवीमधून ताब्यात घेतलेला आहे। त्याची घरझडती घेतली असता त्याच्याकडे 2 गावठी कट्टे, 1 रायफल आणि काही काडतूस आणि खाली केस असे प्राप्त झालेले आहेत। त्या अनुषंगाने या 3ही इसमावर आर्म ॲक्ट्स अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांना अटक करण्यात आलेली आहे। आणखीही रेकॉर्डवरील आरोपीकडे ही मोहीम इथून पुढे सुरू राहणार आहे। धन्यवाद।